सर्वांना नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? आज 7 मार्च 2026 आणि उद्या 8 मार्च जागतिक महिला दिन. प्रथमतः सर्व महिलांना ॲडव्हान्समध्ये मी जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. जॉब करते आणि जॉबमधून ना विविध उपक्रमासाठी वेळ काढायचा म्हणजे माझ्यासाठी एक तारेवरची कसरत असते. मला 8 दिवसापूर्वीच श्री अंबिका महिला मंच यांच्यातर्फे जागतिक महिला दिनाचं आमंत्रण आलं आणि हा जागतिक महिला दिन 8 मार्च ऐवजी आदल्या दिवशी म्हणजे 7 मार्चला विविध उपक्रमातून तेथे साजरा केला जाणार होता. मग मी सुद्धा अगदी मनापासून या कार्यक्रमाला गेले आणि खरं सांगायचं म्हणजे त्यांचे प्रत्येक कार्यक्रम, उपक्रम महिलांसाठी ना खूप अशी स्फूर्ती देणारे आणि प्रत्येकीला प्रेरणा देणारे, आत्मविश्वास जाणवणारे असे उपक्रम असतात. त्यामुळे मलाही नाही म्हणता आलं नाही आणि मी त्या उपक्रमाला हजेरी लावली. तुम्ही इथं बघू शकता श्री अंबिका महिला मंच यांच्यातर्फे या महिला दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. आमच्या परिसरातील अनेक नामवंत तसेच त्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेल्या यशस्विनींना इथं कार्यक्रमासाठी निमंत्रित केलेलं होतं आणि या ज्या स्टेजवर बोलत होत्या त्या होत्या अंबिका महिला मंच अध्यक्षा मान्य सौ शीतलताई गुरव. आणि इथं बघा आम्ही एक फोटो काढलेला होता की जो आम्ही कवी संमेलनासाठी म्हणून हजेरी लावली होती. आणि या कार्यक्रमामध्ये मला माझी स्वतःची एक कविता सादर करायची होती आणि ज्या ज्या कवयित्री होत्या, कविता सादर करणार होत्या त्यांना प्रथमतः मॅडमनी इथं स्टेजवर बोलवलं आणि त्यांनी सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि या कार्यक्रमाचं आपण काय आयोजन करतोय हेही सांगितलं. या प्रसंगी इथं उपस्थित सर्व यशस्वी ज्या महिला होत्या त्यांचं यशस्विनी नावाचं एक सुंदर असं पुस्तक, त्याचबरोबर तुळशीच्या रोपाची कुंडी देऊन स्वागत करण्यात आलं. आणि या प्रसंगी आम्ही कविता खूप छान अशा सादर केल्या. सौ रंजना शेळके मॅडम यांनी त्यांची एक खूप सुंदर अशी गेय कविता या प्रसंगी सादर केली. तुम्हाला ती नक्की आवडेल.
या त्यांच्या कवितेला सर्व उपस्थितांनी भरभरून अशी साथ दिली. त्यानंतर त्या एम स्कूलमधीलच एक टीचर होत्या, त्यांनीसुद्धा इथं आपली एक छोटीशी कविता सादर केली. आणि ते आपल्याला प्रेम देऊ शकतात. ज्या व्यतिरिक्त गोष्टी असतात त्या होतच राहतात. आणि मला मॅडमना सांगायला आवडेल की इथून पुढे तुम्ही प्रत्येकामध्ये एक स्त्रीमध्ये आई बघा, तुम्हाला नक्कीच तिथं आई मिळेल. कारण जे गेलं ते आपण विसरू शकत नाही, जे मिळवू शकत नाही, पण नवीन आपण एक स्त्री आहोत, नारी शक्ती आहोत. जर आपण जर यानंतर मंचावर आले माननीय किशोर वाघमारे सर. त्यांनी सुद्धा महिलेवरती एक अशी सुंदर कविता आयत्या वेळी कालच तयार केलेली होती आणि अगदी नवीन अशी कविता म्हणूया. ती कवितासुद्धा ऐकण्याचा लाभ आम्हा सर्व महिलांना या प्रसंगी मिळाला. खूप छान वाटत होतं ही कविता ऐकताना की स्त्री किती कष्ट करते, ती तिच्या घरासाठी किती खपते आणि ती समाजामध्ये सुद्धा आपलं आगळंवेगळं स्थान कसं निर्माण करते हे त्यांच्या कवितेतून आम्हाला चांगलंच प्रकर्षानं जाणवलं. दुःख जगाचं भयाने सोसा, वाढतो हातात कामाचा भार रोजचाच, वाढतो हातात कामाचा भार रोजचाच, तरी तिच्या चेहऱ्यावर चांदणं दिसावं, सोसावं सोसावं दुःख जगाचं भयाने सोसावं. मनात हजार जखमा शांतपणे जरी, मनात हजार जखमा शांतपणे जरी, प्रेमाच्या स्पर्शाने पुन्हा फूल उमलावं, सोसावं सोसावं दुःख जगाचं मायाने सोसावं. विसरत जग तिच्या कामाचा, विसरत जग तिच्या त्यागाला सहज, विसरत जग तिच्या त्यागाला सहज, तिनं मात्र मायेनं सारं घर सावरावं, सोसावं सोसावं दुःख जगाचं मायाने सोसावं. थकलेल्या संध्याकाळी स्वप्नाने शांत निजावं, थकलेल्या संध्याकाळी स्वप्नाने शांत निजावं, तिनं मात्र उद्याच्या आशेने पुन्हा उभं राहावं, सोसावं सोसावं दुःख जगाचं मायाने सोसावं. हाताच्या रेषात दुःख खोलवर कोरावं, हाताच्या रेषात दुःख खोलवर कोरावं, तरी नशिबाला उत्तर तिनं हसत हसत द्यावं, सोसावं सोसावं दुःख जगाचं मायाने सोसावं, सोसावं सोसावं दुःख जगाचं मायाने सोसावं. धन्यवाद. हा कार्यक्रम जवळजवळ एक 3 तास चालू होता. मग आम्ही घरी यायला निघालो तर शीतलताईंनी आम्हाला विनंती केली की तुम्ही थोडा वेळ आमच्या येथील टीचरांचा जो एक नृत्याचा कार्यक्रम आहे तो बघून जावा. मग हा कार्यक्रम मला बघतानासुद्धा खूप छान वाटलं, कारण अतिशय कमी वेळेमध्ये येथील शिक्षकांनी खूप छान असा डान्स सादर केलेला होता आणि बाईपण किती भारी असतं हे त्यांच्या प्रत्येक हालचालीतून त्या नृत्याच्या आम्हाला दिसत होतं. अगदी सहज सुंदर असं हे नृत्य आम्ही प्रेक्षकांनी सुद्धा या नृत्याचा पुरेपूर आनंद घेतला, टाळ्यांचा कडकडाटसुद्धा केला.
बालपण किती भारी असतं. मी सुद्धा या काव्यसंमेलनामध्ये अबला नसे नारी ही एक सुंदर कविता तिथं गायली आणि जी सर्वांना खूप आवडली. यानंतर शेवटी आम्ही सर्व कवयित्रींनी असा एक फोटो काढला. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे अवश्य कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन गावाकडील व्हिडिओसाठी मी म्हणेन आमच्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा.